घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करणार आहोत रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून दादांचा अपघात नाही घातपात असा आरोप केलेला आहे। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, कोणत्या मुद्द्याला धरून त्यांनी हा आरोप केलेला आहे, जाणून घेऊया सुरुवातीलाच टॉप 9 बातम्या। अजित पवारांचा 100% घात। एखाद्या व्यक्तीला ठार मारायचं असल्यास चालकाला मारणं प्रभावी ठरतं। राईज अँड किल फर्स्ट या पुस्तकातील मजकुराचा उल्लेख करत रोहित पवारांकडून शंका व्यक्त। या प्रकरणी तपास आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून व्हावा अशी ही मागणी। व्हीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, परवाना रद्द करा। अजित पवारांच्या अपघातानंतर रोहित पवारांकडून व्हीएसआर कंपनीवर प्रश्नचिन्ह। अजितदादा पूर्व विदर्भातील एका मोठ्या नेत्याला भेटणार होते। त्या नेत्याच्या एका फाईलवर सही करायची होती, म्हणून दादा थांबले होते का? विमान अपघातावर शंका व्यक्त करताना रोहित पवारांचा रुख कुणाकडे? व्हीएसआर कंपनी खर्च वाचावा म्हणून अतिरिक्त फ्युएल टँक विमानात ठेवले जातात अशी एका माजी वैमानिकाची माहिती। मग दादांच्या विमानात मागच्या बाजूला अतिरिक्त पेट्रोलचे कॅन ठेवण्यात आले होते का? तपासायला हवं, रोहित पवारांचा सवाल। स्थानिकांनुसार कंपनी मालकाचा दावा खोटा, यांत्रिक बिघाड झाला असावा हे स्पष्ट होतं, रोहित पवारांचा आरोप। तर विमान उडण्यापूर्वी चेक करण्यात आलं होतं का? रुटीन मेंटेनन्स झालं नव्हतं का? अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, रोहित पवारांची मागणी। गेल्या 13 ते 14 दिवसात काहीच तपास झाला नाही। अजून उशीर झाल्यास खोटे अहवाल सादर केले जाऊ शकतात। सरकारच्या एजन्सीनं काम केलं तर अपघाताचं रहस्य लवकरात लवकर कळेल, रोहित पवारांची मागणी। गेल्या काही दिवसात अजित पवार जास्त काळजी घेत होते, रोहित पवारांचं वक्तव्य। तर प्लास्टिकच्या बॉटलमध्ये काहीही होऊ शकतं हे कदाचित दादांना माहिती असेल, म्हणून ते हल्ली काचेची बाटली सोबत ठेवत होते असाही केला दावा। टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट का बदलले गेले? पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं म्हणतात, मात्र सकाळी 6:30 वाजता मुंबईत कुठे ट्रॅफिक असतं? दारू पिण्याचा ट्रॅक रेकॉर्ड असतानाही तो पायलट दादांना का दिला? रोहित पवारांचा सवाल। रोहित पवारांची पत्रकार परिषद धक्कादायक खुलासे करणारी। रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न हे जनतेच्या मनातले प्रश्न। सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। अपघाताचा तपास आंतरराष्ट्रीय संस्थेकडून व्हावा, अंधारेंची मागणी। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या पुन्हा एकदा चर्चा होत आहेत। काय नेमकं घडतंय, काय प्रतिक्रिया उमटतायत, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। सुनेत्रा पवारांची इच्छा नसताना शपथविधी झाला। दादांच्या पक्षातील नेत्यांनी शपथविधीसाठी घाई केली, रोहित पवार यांचं वक्तव्य। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। मंत्रालयात पार्थ पवार आणि अदिती तटकरे यांना आश्वासनावर राष्ट्रवादीचे सर्व नेते, मंत्री आणि आमदार उपस्थित। सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकर विराजमान व्हावं असं ट्विट करत रोहित पवारांकडून शुभेच्छा। सुनेत्रा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्या ही काही लोकांची इच्छा नसली तरी लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा। नाव न घेता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना टोला। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। अजित पवारांच्या विचाराचा वारसा जपण्याचा नक्की प्रयत्न करणार। दादांचा विकासासाठीचा ध्यास माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ, सुनेत्रा पवारांचं ट्विट। पुढील काही दिवसात राष्ट्रवादीचं विलिनीकरण होण्याची शक्यता। विलिनीकरणाबाबत राज्यातील मित्रपक्षांसोबत चर्चेची खलबतं। मुख्यमंत्र्यांच्या गोपनीय दिल्ली दौऱ्यामुळे मोठ्या घडामोडींचे संकेत। विलिनीकरणाचा मुद्दा हा राष्ट्रवादीचा विषय, त्याबाबत मी बोलणं योग्य नाही। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। जेव्हा माझ्याकडे विषय येईल त्यावेळी बोलणार, फडणवीसांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत। उद्या दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार। दिल्लीत घडामोडींना वेग। अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं मुख्यमंत्री दिल्लीला गेले असतील। प्रत्येक वेळी राजकीय चर्चेसाठी फडणवीस दिल्लीला जात नाहीत। दिल्ली दौऱ्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं या अनुषंगानं फडणवीस शहांमध्ये चर्चा झाली असेल। फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शहांचे 2 पक्ष आहेत। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची टीका। तर आज काही महानगरपालिकांमध्ये महापौरांची निवड झालेली आहे, जाणून घेऊयात या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरेंच्या सेनेच्या पाठिंब्यानं चंद्रपूरमध्ये भाजपची सत्ता। भाजपच्या संगीता खांडेकर एका मतानं महापौरपदी नियुक्त, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे उपमहापौरपदी निवड।
शहर विकासासाठी उबाठा सोबत एकत्र आलो. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि सर्वांनी एकत्र येत हे शक्य केलं. चंद्रपूर महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकरांचा विजय झाल्यानंतर मुनगंटीवारांचं वक्तव्य. चंद्रपूरमध्ये नक्कीच मोठा घोडेबाजार झालाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. आमच्या पक्षात कुठेही फाटाफूट झाली नाही. उबाठानं भाजपला पाठिंबा दिला. एमआयएम गैरहजर राहिली. वंचितनं पाठिंबा दिला. अशा प्रकारे घोडेबाजार झाल्याची सपकाळांची प्रतिक्रिया. चंद्रपूर महापालिकेत घेतलेला निर्णय हा स्थानिक समीकरणांना अनुसरून चंद्रपुरातील पाठिंब्यावर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. चंद्रपूर महापालिकेत महापौर पदाच्या निवडीनंतर वंचितकडून कारवाई. वंचितच्या शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्याकडून पदावरून हकालपट्टी. वंचितच्या 2 नगरसेवकांना मतदान न करण्याचे आदेश स्नेहल रामटेके यांचे होते. वंचितचे 2 नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं काँग्रेसचा झाला पराभव. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपचे समीर राजूरकर महापौरपदी विराजमान. तर उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ विराजमान. राजूरकरांना 70 मतं तर एमआयएमचे उमेदवार अशोक हिवराळ यांना 33 मतं. निवडीवेळी ठाकरेंची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक तटस्थ. काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका अनुपस्थित. नांदेड महानगरपालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान. महापौरपदी भाजपच्या कविता मुळे तर उपमहापौरपदी दीपक रावत यांची निवड. दोन्ही उमेदवारांना मिळाली प्रत्येकी 50 मतं. महानगरपालिकेत भाजप शिवसेनेची युती. एमआयएमच्या उमेदवाराला 14 मतं तर काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला 15 मतं. निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य तटस्थ. सांगली महापालिकेत भाजपचे धीरज सूर्यवंशी यांची महापौरपदी निवड. तर उपमहापौरपदी गजानन मगदूम विराजमान. दोन्ही नियुक्त्या बिनविरोध. महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची युती. जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे यांची बिनविरोध निवड. तर उपमहापौरपदी भाजपच्या राजेश राऊत यांची बिनविरोध निवड. निवडीनंतर भाजपच्या नेते मंडळींसह पदाधिकाऱ्यांकडून महापौर उपमहापौरांचा सत्कार. आणि आता पाहणार आहोत राजकीय घडामोडी टॉप 9. राज ठाकरेंची सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका. अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका. हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा. राज ठाकरेंचं टीकास्त्र. त्यांना निमंत्रण मिळालं नसल्यानंच त्यांच्या पोटात दुखतंय, त्यामुळेच त्यांना वाईट वाटतंय. संघाच्या कार्यक्रमावरील राज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर. अजित पवारांनी घेतलेल्या 3 निर्णयांवर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब. अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब. बारामती क्रीडा संकुल, वालचंदनगर, रत्नापूर एमआयडीसीसाठी जागा. राज्यात 11 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयांबद्दल महसूल मंत्र्यांकडे अजित पवारांनी केला होता पाठपुरावा. राज ठाकरे मित्र आहेत, मात्र त्यांनी आपली उंची तपासली पाहिजे. त्यांनी भागवत यांच्यावर बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवणं. राज ठाकरे यांच्या सरसंघचालकांवरील टीकेवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे संघावर बोलतात, मौलवींवर नाही. मुंब्रा प्रकरणावर बोलण्याची हिंमत दाखवा. नितेश राणेंचा निशाणा तर संघावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न. नवनाथ बन यांची टीका. एमआयएमचे 125 नगरसेवक निवडून आले तेव्हापासून सत्तेसाठी भाजप आमच्या पाठीमागे लागली आहे. बावनकुळेंच्या वक्तव्यावर इम्तियाज जलील यांचं प्रत्युत्तर. अकोल्यामध्ये भाजपने एमआयएमकडे पाठिंबा मागितला होता. जलील यांची प्रतिक्रिया. काही वाईट बोललो नाही. उद्धव ठाकरे नेते आहेत, असे प्रसंग घडत राहतात. उद्धव ठाकरेंचा चुकून नामोल्लेख केल्यानंतर भुमरेंकडून स्पष्टीकरण. एकनाथ खडसे यांना दिलासा. भोसरी जमीन प्रकरणी अजामीनपात्र वॉरंटला मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती. 13 तारखेला खडसे पत्नीसह न्यायालयात सुनावणी दरम्यान हजर राहणार असल्याची माहिती. अंबरनाथ पालिकेतील शिंदे सेना आणि भाजप सोबत आलेल्या काँग्रेसमधील अंबरनाथ विकास आघाडीतील गटात संख्याबळाचा पेच. नेमका कोणता गट अधिकृत निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी.